Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next concept, amalgamation. In today's lecture, we learn what is amalgamation, what is acquisition, what is takeover, and what is collaboration, foreign collaboration. अशा काही कॉन्सेप्ट आहेत ते आपल्याला लर्न करायचे आहेत. ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत ह्या एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजीशी रिलेटेड आहेत किंवा त्याच्या अंडर येतात असं आपण म्हणू शकतो. त्याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण काय लर्न केलं, इंटरनल ग्रोथ स्ट्रॅटेजी, आणि त्यामध्ये येणारे जे पॉइंट आहेत त्याचे जे टाइप्स आहेत हे आपण लर्न केले. सो अमालगमेशन विच इज द एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजी. मग अमालगमेशन म्हणजे काय बघा, मर्जर आपण त्याचा पहिला पार्ट बघितला. सो सेकंड पार्ट amalgamation. Amalgamation is the blending of two or more companies into one. म्हणजे ज्या दोन कंपन्या आहेत त्या दोन कंपन्या एकत्र येऊन एक तिसरी कंपनी तयार करतात. सो दिस इज कॉल्ड द अमालगमेशन. लक्षात ठेवा, दॅट मीन्स A प्लस B इज इक्वल टू C किंवा AB असं म्हणू शकतो आपण. जी नवीन कंपनी तयार होईल त्या कंपनीला आपण अमालगमेशन असं म्हणतो. सो द असेट अँड लायबिलिटीज ऑफ टू ऑर मोर कंपनीज आर वेस्टेड इन वन. आणि त्या दोन कंपनीचे जे असेट लायबिलिटीज आहेत ह्या एका कंपनीमध्ये काय होतात तर एकत्र केले जातात. इट इन्व्हॉल्व द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर कंपनीज. अमालगमेशन मध्ये काय असणार आहे तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपन्या ह्या अमालगमेशन मध्ये इन्क्लूड्स असतील. This company lost their identity and a new company come into existence. It's very important thing. अमालगमेशन मध्ये मग खूप मोठ्या किंवा खूप स्ट्रॉंग कंपन्या एकत्र न येता ज्या कंपनीला लॉस होत आहे किंवा जी कंपनी सर्वाइव्ह नाही करू शकत आहे, सो अशा कंपन्या एकत्र येऊन एक स्ट्रॉंग कंपनी काय करतात तर इस्टॅब्लिश करतात, प्रिपेअर करतात. दिस इज कॉल्ड द अमालगमेशन. Generally, amalgamation is done between two or more companies engaged in the same line of activity or has same energy in the operation. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग आहेत ज्या सोपचं प्रोडक्शन घेतात, पण त्या दोन्ही पण वीक आहेत, तर त्या दोन कंपन्या एकत्र येऊन काय करतायत तिसरी कंपनी ही तयार करतायत. म्हणजे सेम लाईनच्या त्या कंपन्या असणं महत्वाचं असेल. So the company also combine for diversification of activity. मग यामधून ते काय करतील, एखाद्या सेम टाइप्स ऑफ प्रोडक्ट घेतील किंवा डायव्हर्टच करतील ऍक्टिव्हिटी अँड देन इंट्रोड्यूस द न्यू टाइप ऑफ अ प्रोडक्ट और न्यू टाइप ऑफ अ कंपनी. लक्षात आला व्हॉट इज अमालगमेशन काय आहे. अमालगमेशन मीन्स टू और कंपनी एस्टॅब्लिश और इंट्रोड्यूस और स्टार्टेड वन कंपनी. इज इट क्लियर इंट्रो? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. काही एक्झाम्पल दिलेत बघा अमालगमेशन. एक्झाम्पल ऑफ अमालगमेशन इन्क्लूड्स मारुती मोटर्स ऑपरेटिंग इन इंडिया. म्हणजे मारुती मोटर्स आता फार फेमस नेम आहे, मारुती सुझुकी माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. तर मारुती मोटर्स ही इंडियामध्ये आधी काय होती, कंपनी होती जी तिचं ऑपरेटिंग इंडियामध्ये होतं. अँड सुझुकी बेस्ड इन जपान. ऍक्च्युली सुझुकी जी मेन कंपनी आहे ही कुठे होती तर जपानची होती. ह्या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन त्यांनी नवीन कंपनी जी तयार केलेली आहे, प्रिपेअर केलेली आहे, एस्टॅब्लिश केलेली आहे, ती कंपनी कोणती आहे तर मारुती सुझुकी लिमिटेड इन इंडिया. लक्षात आलं अमालगमेशनचं एक्झाम्पल. ह्या दोन कंपन्या होत्या, ह्यात कुठेतरी वीक त्यांचा परफॉर्मन्स होता, त्यांचा प्रॉफिट थोडासा कुठेतरी कमी झाला होता. That's why the two company merge in one company and establish a new one company. This is called the Maruti Suzuki. आणि आत्ताच्या सिच्युएशन मध्ये मारुती सुझुकीचं एक वेगळं ब्रँड आहे किंवा त्याचं एक वेगळं रेप्युटेशन आहे, वेगळं गुडविल आहे. हे कशामुळे झालं तर अमालगमेशन मुळे. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट, अमालगमेशन. Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. सो फार आपल्याला डिटेल नाही जायचंय, फक्त अमालगमेशन कॉन्सेप्ट काय आहे हे लक्षात ठेवा. देन अवर नेक्स्ट पॉइंट, टेक ओव्हर. टेक ओव्हर म्हणजे काय बघा मग. द टेक ओव्हर इज द परचेस ऑफ वन कंपनी बाय अनादर. आता टेक ओव्हर मध्ये काय तर एक कंपनी स्ट्रॉंग असते, एक कंपनी वीक असते.
तर ही स्ट्रॉंग कंपनी काय करते, त्या एका वीक कंपनीला टेक ओव्हर करते. लक्षात येतंय? टेक ओव्हर म्हणजे काय? सो टेक ओव्हर इज द परचेस ऑफ वन कंपनी बाय अनादर कंपनी. एक कंपनी दुसऱ्या कंपनीला परचेस करते म्हणजे विकतच घेते म्हणतो आपण. ओके, दिस इज कॉल्ड द टेक ओव्हर. इट रेफर्स टू द एक्वायरिंग ऑफ कंट्रोलिंग इंटरेस्ट ऑफ द कंपनी. आणि त्या वीक कंपनीवरती टोटल कंट्रोल करण्याचं काम ही टेक ओव्हर कंपनी करत असते. हियर वन कंपनी acquire control over another company usually by purchasing all or a majority of its share. बऱ्याच वेळी काय होते, पूर्ण कंपनी टेक ओव्हर केली जाते किंवा त्यामधले काही शेअर टेक ओव्हर केले जातात. लाईक 50% शेअर हे टेक ओव्हर होऊ शकतात. सो टेक ओव्हर मे बी फ्रेंडली और अनफ्रेंडली. बऱ्याच वेळी ओके म्हणजे दोघांच्या सहमतीने काय होणार आहे, टेक ओव्हर हे केले जाते. किंवा ओके म्हणजे माझी सिच्युएशन खूप बॅड आहे, मी खूप लॉस सफर करते, सो लॉस मधून, दॅट्स वाय काही वेळा अनफ्रेंडली सुद्धा टेक ओव्हर हे होऊ शकते. इन केस ऑफ फ्रेंडली टेक ओव्हर द कंपनी कोऑपरेट इन निगोसिएशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लक्षात ठेवा पुढे काय सांगितलेलं आहे. जे फ्रेंडली टेक ओव्हर म्हणतो आपण ते कसं असणार आहे, जे निगोसिएशन आहे किंवा जो ऍग्रीमेंट आहे, जो कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यामध्ये कुठेतरी कॉपरेशन बघायला मिळतं आपल्याला. लक्षात येत आहे? फ्रेंडली टेक ओव्हर मध्ये. वाईस वर्सा द एक्वायरिंग कंपनी ऑफर टू बाय द शेअर ऍट द हायर. आता हे फ्रेंडली टेक ओव्हरशी रिलेटेड आहे. काय सांगते फ्रेंडली टेक ओव्हर? द एक्वायरिंग कंपनी ऑफर टू बाय द शेअर ऍट द हायर प्राइस दॅन द मार्केट प्राइस एक्सेट्रा. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए ही कंपनी काय आहे, वीक आहे, आपण असं झूम करू. बी ही कंपनी काय आहे, स्ट्रॉंग आहे. बी कंपनीने काय केलं, ए कंपनीला टेक ओव्हर केलेलं आहे. लिसन केअरफुली. ए कंपनी वीक होती, बी कंपनी स्ट्रॉंग आहे. बी कंपनीने ए कंपनीला काय केलेलं आहे, टेक ओव्हर केलं. ए कंपनीची जी पोझिशन होती मार्केटमध्ये ही कशी आहे, वीक झालेली आहे. कुठेतरी निगेटिव्ह त्याची इमेज झालेली आहे. पण बी कंपनी काय म्हणते, आपण काय आहोत, फ्रेंड आहोत, मग आपण फ्रेंडली टेक ओव्हर ऑप्शन चॉईस करू. फ्रेंडली टेक ओव्हर मध्ये काय करतात, ए कंपनीचं रेप्युटेशन काय किंवा मार्केट शेअर काय होते, मार्केटमध्ये त्याची पोझिशन कमी होती, पण त्या पोझिशन किंवा त्या व्हॅल्यू पेक्षा मी तुम्हाला कुठेतरी जास्त प्राइस देऊन पे करून वी ऍक्वायर युअर असेट अँड युअर लायबिलिटीज. लक्षात येतंय का काय सांगते मी? टेक ओव्हर मध्ये, फ्रेंडली टेक ओव्हर मध्ये काय सांगितलं, द एक्वायरिंग कंपनी ऑफर टू बाय द शेअर ऍट द हायर प्राइस दॅन द मार्केट प्राइस. इज इट क्लिअर दिस सेंटेन्स? हे सेंटेन्स क्लिअर झालं का? Yes, ma'am. Very good. Then on the other hand, the takeover is said to be unfriendly. Unfriendly मध्ये काय असेल बघा मग, when the acquired company is on unwillingly to bought. Unwillingly आहे इथे. ओके, म्हणजे तुम्ही काय करता, ओके इच्छा नसताना सुद्धा एखाद्या कंपनीमध्ये मर्ज होतंय किंवा ती कंपनी टेक ओव्हर करते. इन अदर वर्ड द एक्वायर्ड कंपनी अपोज द टेक ओव्हर. म्हणजे बऱ्याच वेळी ते अपोज हे केले जाऊ शकतात. इन इंडिया टेक ओव्हर आर गव्हर्न बाय सेबी रेग्युलेशन फॉर द सबस्टेन्शियल ॲक्विजिशन ऑफ शेअर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. टेक ओव्हरचे जे रूल आहेत हे कोण फॉलो करतं, कोणाच्या अंडर केले जातात, तर सेबी. सेबी मीन्स सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. हे काय करतात, रूल्स अँड रेग्युलेशन फ्रेम करून देतात आणि हे रूल्स अँड रेग्युलेशन मात्र टेक ओव्हर करताना तुम्हाला फॉलो करणं इम्पॉर्टंट थिंग आहे. इज इट क्लिअर टेक ओव्हर कॉन्सेप्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. चला पुढे. देन थर्ड पॉइंट आहे आपला फॉरेन कोलॅबरेशन. मग फॉरेन कोलॅबरेशन मात्र तुम्हाला थोडंसं डिटेल लर्न करायचं आहे. व्हॉट इज फॉरेन कोलॅबरेशन, इट्स ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. फॉरेन कोलॅबरेशन म्हणजे काय बघा, आता फॉरेन ह्या वर्ड वरूनच लक्षात येईल तुम्हाला, म्हणजे हे फॉरेनशी रिलेटेड असणार आहे. ओके, सो फॉरेन कोलॅबरेशन आर कॉमन इन दिस इरा ऑफ ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन मुळे आपण काय म्हणतो, एलपीजी इरा नंतर आपण वी कॅन सेल और बाय गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम ग्लोबल लेवल. म्हणजे आपण आपल्या गुड्स सर्व्हिसेस ग्लोबल लेवलला बाय किंवा सेल करू शकलो.
फॉरेन कोलॅबरेशन इज म्युच्युअल कोऑपरेशन. हे लक्षात ठेवा. फॉरेन कोलॅबरेशन म्हणजे काय आहे? फॉरेन कोलॅबरेशन इज म्युच्युअल कोऑपरेशन बिटवीन वन ऑर मोर रेसिडेंट अँड नॉन रेसिडेंट एंटिटीज. म्हणजे इथे रेसिडेंट नॉन रेसिडेंट एंटिटीज किंवा ज्या कंट्रीज आहेत, जे बिझनेस आहेत, ज्या इंडस्ट्रीज आहेत, यांच्यामध्ये कुठेतरी एक म्युच्युअल कोऑपरेशन असतं. and they buy and sell goods and services as well as exchange their resources. आणि त्यांचे रिसोर्सेस काय केले जातात? इथे एक्सचेंज हे केले जातात. इन अदर वर्ड, इट इज अलायन्स बिटवीन डोमेस्टिक कंपनी अँड फॉरेन बेस्ड कंपनी. म्हणजे लक्षात ठेवा, यामध्ये दोन कंपन्याच असणार आहेत. एक कंपनी असेल फॉरेन कंपनी, एक कंपनी असेल डोमेस्टिक कंपनी. दॅट मीन्स अवर कंट्रीज कंपनी. जनरली foreign collaboration is entered into between companies from developed countries and companies from developing one. It's very important thing. हे लक्षात ठेवा, फॉरेन कोलॅबरेशन हे कोणत्या दोन कंट्री मध्ये केलं जातं किंवा कोणत्या दोन इंडस्ट्री मध्ये केलं जाणार आहे? तर एक कंट्री जी असणार आहे ही असेल डेव्हलप्ड, प्रॉपर वेल डेव्हलप आहे अशी कंट्री असेल. फॉर एक्झाम्पल अमेरिका घेऊ आपण. आणि जी डेव्हलपिंग आहे म्हणजे त्यांची अजून प्रगती चालूच आहे, होत आहे म्हणतो आपण. डेव्हलपिंग म्हणजे माहित असेल तुम्हाला. डेव्हलपिंगचं एक्झाम्पल कोण देईल मग? डेव्हलपिंग कंट्री कोणती? डेव्हलप्ड कंट्री इंडिया. व्हेरी गुड. इंडिया काय आहे? डेव्हलपिंग कंट्री आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. सो ह्या दोन ज्या आपण एक्झाम्पल हेच ठेवू, अमेरिका आणि इंडिया. या दोन कंट्र्यांमध्ये जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, दिस इज कॉल्ड द फॉरेन कोलॅबरेशन. त्याला आपण फॉरेन कोलॅबरेशन असं म्हणू शकतो. अ कंपनी फ्रॉम डेव्हलपिंग कंट्री मे एंटर इनटू फॉरेन कोलॅबरेशन अग्रीमेंट विच अ कंपनी फ्रॉम अ डेव्हलप्ड कंट्री फॉर द इनफ्लो ऑफ टेक्नॉलॉजी, कॅपिटल मॅनेजरियल स्किल एक्सेट्रा. आणि आपण काय करतो ह्या फॉरेन कोलॅबरेशनच्या अंडर? we can purchase, we can use developed countries resources. आणि फॉर एक्झाम्पल मग आपण काय करणार? अमेरिकेचे जे काही रिसोर्सेस आहेत, अमेरिकेचं जे काही स्किल आहे, अमेरिकेचे जे काही कॅपिटल आहे, वी कॅन यूज फॉर अवर कंट्री फॉर द पर्पज ऑफ डेव्हलपमेंट. मग आपली जास्त प्रगती होण्यासाठी आपण काय करतोय? तर ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्या कंट्रीचे रिसोर्सेस हे यूज करतोय. पण कशामधून? जे म्युच्युअल कोऑपरेशन आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हे असलं तरच आपण फॉरेन कोलॅबरेशन करू शकतो. लक्षात येते का? मग आता तुम्हाला करंट सिच्युएशन नुसार लक्षात येईल की अमेरिकेसोबत काय आहे आपलं फॉरेन कोलॅबरेशन आहे. ते जर एक्झाम्पल आपण चीन सोबत घेतलं तर चीन सोबत आहे का आपण फॉरेन कोलॅबरेशन मध्ये? नाही. तर आपण फॉरेन कोलॅबरेशन चीन सोबत केलेलं नाहीये. आधी होतं पण आता काय झालेलं आहे, तो अग्रीमेंट इथे म्हणजे बंद केलेला आहे आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? कॉन्सेप्ट लक्षात आली का बघा महत्वाची? कोणाला रिपिटेशन हवं असेल तर सांगू शकता, कारण याच्यावरून आपले पुढचे क्वेश्चन क्लिअर होतील. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, सगळ्यांना ma'am. लक्षात आलेलं आहे? कोणालाही डाऊट असेल Yes, ma'am. स्पीक फ्रँकली. चला पुढे जाऊ आपण. On the other hand, a company from a developed country is interested in the cheap supply of raw material and labor. चीप म्हणजे लोअर क्वालिटीचे नव्हे. फर्स्ट थिंग क्लिअर करा. चीप म्हणजे काय? तर तुमच्याकडून कमीत कमी प्राइस घेतली जाते आणि तुम्हाला सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. दिस इज कॉल्ड चीप सप्लाय ऑफ रॉ मटेरियल अँड लेबर. सो ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत ह्या काय करतात? डेव्हलप कंट्री प्रोव्हाइडेड चीप सप्लाय ऑफ रॉ मटेरियल अँड लेबर. दॅट मीन्स प्रोव्हाइड रिझनेबल सप्लाय ऑफ रॉ मटेरियल अँड लेबर. दस foreign collaboration are beneficial to both the companies concerned. म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीला त्याच फायदा असेल आणि डेव्हलपिंग कंट्रीला सुद्धा त्याचा फायदा हा होऊ शकतो. फॉरेन कोलॅबरेशन आर of different types such as financial collaboration, technical collaboration, marketing collaboration, management consultancy collaboration, etc. मग आता हे ह्या ज्या थिंग्स आहेत हे आपण अग्रीमेंट मध्ये डिफाइन करतो
की आम्हाला जे कोलॅबरेशन करायचं आहे हे कशाशी रिगार्डिंग आहे, फक्त मला काय तर टेक्निकल गोष्टीच तुमच्या अडॉप्ट करायच्या आहेत, मग त्याला आपण टेक्निकल कोलॅबरेशन म्हणू शकतो. लक्षात येत आहे? मार्केटिंग म्हणजे आम्ही फक्त काय करणार आहोत, तुमच्या मार्केटिंगच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्याच फक्त आम्हाला यूज करायच्या आहेत, टेक्नॉलॉजी आम्ही आमची यूज करणार आहोत. फक्त मार्केटिंगच्या मेथड्स आहेत हे आम्ही तुमच्या यूज करू. दॅट मीन्स मार्केटिंग कोलॅबरेशन. देन मॅनेजमेंट, we just use your methods of management, your policy, your plan. This is called the management consultancy collaboration. Is it clear intro? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. So our next point, advantages of foreign collaboration. तर ऍडव्हान्टेजेस मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ऍडव्हान्टेजेस हे दोन्ही कंट्रीला होणं महत्वाचं आहे. एकाच कंट्रीला लॉस होत असेल तर ते फॉरेन कोलॅबरेशन होईल का? नाही. सो दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला ऍडव्हान्टेजेस बघायचे आहेत. फर्स्ट आहे टू द रिसिपियंट कंट्रीज, तर त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणजेच अमेरिकेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय, किंवा आपण ज्या सॉरी रिसिपियंट मीन्स रिसिव्ह करणाऱ्या कंट्रीज, इंडियाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय कोलॅबरेशन असेल किंवा काय ऍडव्हान्टेजेस असतील. Foreign collaboration ensure inflow of technology, capital, managerial expertise, etc. from developed to developing countries. This help in reducing the resources gap between them. म्हणजे फॉरेन कोलॅबरेशन मुळे आपण काय करू शकतो, वी कॅन इझिली परचेस हायर टेक्नॉलॉजी, देन कॅपिटल, देन मॅनेजरल एक्सपर्टाईज एक्सेट्रा. म्हणजे आपण फॉरेन कोलॅबरेशन मुळे त्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्या डेव्हलप्ड कंट्री कडून इझिली परचेस करू शकतो. पॉइंट नंबर 2, फॉरेन कोलॅबरेशन accelerate industrial activities by providing the required capital, technology, managerial expertise, etc. to the developing countries. आणि फॉरेन कोलॅबरेशन मुळे काय होणार आहे, हिअर वी ऍक्सेलरेट इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीज बाय प्रोव्हाइडिंग द रिक्वायर्ड कॅपिटल. आणि जे कॅपिटल प्रोव्हाइड करतात कंपनीज ह्यांच्या कंट्रीज, ह्याच्यामधून काय होणार आहे तर ह्या इंडस्ट्रीची ग्रोथ होईल, रिगार्डिंग टेक्नॉलॉजीची असेल किंवा मॅनेजरियल एक्सपर्टाईजची असू शकेल. पॉइंट नंबर 3, increase the industrial activities leads to an increase in employment opportunity. आणि ज्यावेळी इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट होते दे क्रिएट सम जॉब ऑपॉर्च्युनिटी. ओके, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी सुद्धा इथे क्रिएट होऊ शकते. This is done to increase the income of people and thereby increase the standard of living. आणि नक्कीच त्याचा बेनिफिट कुठे होणार आहे तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे सुद्धा इन्क्रीज होणार आहे. Is it clear? Point number first, 2, 3. Yes, ma'am. Okay. Then foreign collaboration make it possible to put the scarce resources to optimum use. आणि जे काही रिसोर्सेस आहेत त्यांचा ऑप्टिमम यूज इथे बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल आता अमेरिकेकडे खूप सारे रिसोर्सेस आहेत, खूप सारी टेक्नॉलॉजी आहे, पण त्यांच्याकडे त्याचं जास्त युटिलायझेशन नाही होते. फॉरेन कोलॅबरेशन मुळे ते काय करतील, दे कॅन सेल these resources like technology, like capital, like managerial expertise, etc. आणि त्यामुळे त्यांचं जे काही ऑप्टिमम युटिलायझेशन आहे हे इथे होऊ शकेल. इट हेल्प टू डेव्हलप ग्लोबल कोऑपरेशन अँड पीस. आणि नक्कीच यामुळे काय होणार आहे, त्या अमेरिकेची एक चांगली इमेज इथे क्रिएट होऊ शकेल किंवा ग्लोबल कोऑपरेशन सुद्धा इथे बघायला मिळेल. फॉरेन कोलॅबरेशन enable the domestic companies to produce quality goods which are supplied to consumer at a reasonable price. This improve the quality of life. आणि ज्यावेळी तुम्ही काय करता, एखाद्या डेव्हलप्ड कंट्री कडून छान स्केअर्स रिसोर्सेस यूज करताय, नक्कीच त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे, वी प्रोड्यूस द क्वालिटी प्रोडक्ट अँड प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस ॲट अ रिझनेबल प्राइस फॉर द कस्टमर. आणि कस्टमरना तुम्ही काय करणार आहात, एक छान क्वालिटीचं प्रोडक्ट कंझ्युमर पर्यंत रीच करणार आहात. आणि नक्कीच त्यामुळे क्वालिटी लाईफ सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आपण ऍडव्हान्टेजेसचा फर्स्ट पॉइंट
बघितलं. कंटिन्यू. पॉइंट नंबर 7. Foreign collaboration enable the domestic company to face competition not only at the domestic level but also at the global level. म्हणजे ज्यावेळी तुम्ही काय करते, we can use advanced technology. As the result, we can face easily domestic competition as well as foreign competition or global competition. म्हणजे जी कॉम्पिटिशन फेस करण्याची ॲबिलिटी आहे ही ह्या फॉरेन कोलॅबरेशन मुळे नक्कीच काय होणार आहे तर इन्क्रीज झालेली बघायला मिळेल. दिस इज बिकॉज फॉरेन कोलॅबरेशन मेक पॉसिबल प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वालिटी प्रोडक्ट ऍट अ रिझनेबल कॉस्ट और रिझनेबल प्राइस. आणि फॉरेन कोलॅबरेशन मुळे काय होतं तर तुम्ही जे क्वालिटी प्रोडक्ट प्रोड्यूस करताय त्यामुळे तुम्ही काय करणार आहात, वी कॅन इझिली फेस सच अ टाइप्स ऑफ कॉम्पिटिशन regarding domestic, regarding foreign level. Point number 8. Foreign collaboration bring with them new technology of production, managerial expertise, etc. This improve the work culture of the organization. For example, जर आपण टाटा हे नाव जरी ऐकलं तर काय म्हणतो, त्याची एक रेप्युटेशन आहे, त्याचं एक इमेज आहे वेगळं. कारण ते काय करतात तर फॉरेन कोलॅबरेशनला तितकंच इम्पॉर्टन्स देत आहेत. फक्त त्यांच्याकडे आपल्याच टेक्नॉलॉजी, आपलंच नॉलेज यूज केलं जातं का नाहीये, तर तुम्हाला माहित असेल. तर काय होणार आहे, रिलायन्स आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. तर हे कशामुळे पॉसिबल होणार आहे तर फॉरेन कोलॅबरेशनमुळे किंवा ग्लोबल लेवलला जाऊन ज्या काही ऍक्टिव्हिटी केल्या जातात त्यामुळे काय होणार आहे, त्यांचं वर्क कल्चर तितकंच इम्प्रूव्ह होऊ शकतं. सेम तुम्ही दुसऱ्या एखाद्या कंपनीचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्यांचं तितकं वर्क कल्चर डेव्हलप आहे का नाहीये. तर हे कशामुळे पॉसिबल होतं, फॉरेन कोलॅबरेशनमुळे. फॉरेन कोलॅबरेशन हेल्प्स द डोमेस्टिक कंपनी टू इन्क्रीज सेल, enter into new market and thereby increase its profit. आणि फॉरेन कोलॅबरेशन मुळे काय होणार आहे, here we increase more profit because we use more technology and advanced technology for producing the goods and services, etc. आता नेक्स्ट पॉइंट जो ऍडव्हान्टेजेसचा दिलेला आहे तो आहे टू द फॉरेन कोलॅबरेटर. कोलॅबरेटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ऍडव्हान्टेजेस काय होऊ शकतात. फर्स्ट थिंग, फॉरेन कोलॅबरेशन हेल्प्स द फॉरेन कोलॅबरेटर टू अर्न सबस्टेन्शियल इन्कम थ्रू फीज, कमिशन, सर्व्हिस चार्जेस, एक्सेट्रा. आता फॉरेन कोलॅबरेटर म्हणजे कोण म्हणू आपण, अमेरिका कोण आहे फॉरेन कोलॅबरेटर आहे. ते आपल्याला काय करतायत, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करतायत, रिसोर्सेस प्रोव्हाइड करतायत. मग आपण ते असेच फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला देतात का हो, नाही. तर त्यासाठी ते काय करतायत, काही फीज चार्ज करतायत, कमिशन घेतायत किंवा सर्व्हिस चार्ज करतायत. हे जे ऍडव्हान्टेजेस आहेत हे त्या फॉरेन कोलॅबरेटर कंपनीला किंवा त्या कंट्रीजला मिळू शकतात. सेकंड पॉइंट, इट हेल्प्स देम टू रिकवर द कॉस्ट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे एखादी टेक्नॉलॉजी मला काय करायची आहे, इंट्रोड्यूस करायची आहे. फर्स्ट थिंग, वी प्रेफर द रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी. जर मी रिसर्चच नाही केला तर एखादी टेक्नॉलॉजी नवीन कशी असते हे माझ्या लक्षात येईल का, नक्कीच नाहीये. दॅट मीन्स फॉर एक्झाम्पल अमेरिका प्रेफर द रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी and they produce or they launch some new or advanced technology for production. त्यांनी काय केला, खूप सारा खर्च केला आणि एक अशी टेक्नॉलॉजी काय केली, इंट्रोड्यूस केली ज्यामधून प्रोडक्शन हे खूप इझिली काय होतं तर प्रोड्यूस केलं जाऊ शकतं, जी आपल्याकडे नाहीये. आपण असं अज्युम करू, जी आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाहीये ती फक्त अमेरिकेकडे आहे, पण ती टेक्नॉलॉजी तयार करण्यासाठी त्यांना खूप सारा खर्च आला. आणि ह्या एक्सपेन्सेसलाच आपण काय म्हणू शकतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस. मग हा जो एक्सपेन्सेस आलेला आहे हा कुठून रिकव्हर करणार आपण, तर फॉरेन कोलॅबरेशन मध्ये. लक्षात येतंय. मग फॉरेन कोलॅबरेशन मध्ये आपण काय करतो, जी आपली टेक्नॉलॉजी आहे ही आपण बाहेरच्या देशांना सुद्धा देतो आणि त्यांच्याकडून मात्र सर्व्हिस चार्जेस आपण कलेक्ट करतो किंवा चार्ज करतो. and we reduce or we recover the cost of research and development. Is it clear? Point number 2. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Very good. Point number 3.
Foreign collaboration helps the developed to obtain raw material and labor at lower rate from the developing countries. काय सांगितलंय बघा पॉइंट नंबर 3 मध्ये, फॉरेन कोलॅबरेशन हेल्प्स देम डेव्हलप टू ऑब्टेन रॉ मटेरियल अँड लेबर ऍट लोअर रेट फ्रॉम द डेव्हलपिंग कंट्रीज. म्हणजे अमेरिकेने सांगितलं की काय आम्हाला काही एम्प्लॉईजची रिक्वायरमेंट आहे, आम्हाला काही एम्प्लॉईज लागणार आहे. तुम्ही काय करा, म्हणजे सपोज मला अमेरिकेमध्ये एम्प्लॉईज हायर करण्यासाठी बरेच पेमेंट द्यावं लागतं, पण तेच जर मी इंडियाचे एम्प्लॉईज अक्वायर केले, हायर केले, तर मात्र मी काय करू शकते, हा मी त्या डेव्हलपिंग कंट्री कडून काय केलेत, हायर केलेत ना एम्प्लॉईज. वी कॅन स्पेंड ओनली फ्यू अमाऊंट फॉर रेम्युनरेशन. म्हणजे मी त्यांना अमेरिकेच्या कम्पेअर मध्ये थोडेसे कमी दिले तरी ते खुश असतात, कारण डॉलरची जे काय म्हणतो आपण प्राइस आहे किंवा रुपीज मध्ये जे कन्व्हर्जन होतं हे थोडंसं जास्त असतं आणि आपले एम्प्लॉईज तेवढ्यामध्ये सुद्धा खुश असतात बघा. आणि असे जे ऍडव्हान्टेजेस आहेत, जे अक्वायरिंग एम्प्लॉईज आहे, अक्वायरिंग हायर एम्प्लॉईज आहेत, हायर रॉ मटेरियल असेल, असे ऍडव्हान्टेजेस मात्र नक्कीच काय होणार आहेत, त्या फॉरेन कोलॅबरेटर कंट्रीजला किंवा कंपनीजला बघायला मिळू शकतात. Point number 4. By investing in excess resources in developing countries, the developed countries are in position to earn more profit. By investing the excess resources in developing countries, म्हणजे मला आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, काय आपल्याला काहीच कळत नाहीये आणि जास्त ज्यांना कळतं ते आपल्याला काही सांगतात बघा, आम्ही असं करणार आहोत, मग आम्हाला जास्त रिसोर्सेस लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, अमेरिकेने सांगितलं तुम्हाला की आम्हाला ना एक छान टेक्नॉलॉजी काय करायची, लॉन्च करायची आहे, त्यासाठी खूप सारे रिसोर्सेस रिक्वायर असणार आहेत किंवा त्याची डिमांड असणार आहे, तर ते तुम्ही द्या आम्हाला. इंडियाने काय केले, खूप सारे रिसोर्सेस अमेरिकेला पाठवले, कारण आपल्याकडे ती कॅपॅबिलिटी नाही किंवा आम्ही नाही बनवू शकत एखादी हायर टेक्नॉलॉजी, अमेरिका बनवू शकते असं अझ्युम करू आपण. इंडिया काही कमी नाही, इंडियामध्ये खूप चांगली टेक्नॉलॉजी ह्या लॉन्च केल्या जातात, पण आपल्यामध्ये म्हणतो ना आपण, खूप टॅलेंटेड पर्सन हे अमेरिकेत जाऊन सेटल होतात आणि तिथे जाऊन मग आपलं नॉलेज दाखवतात. इट्स पार्ट ऑफ थिंग, जो काय आपण त्यावरती फारसं नाही बोलू शकत. जस्ट आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, दॅट्स वाय. तर इथे काय सांगायचं आहे, by investing in excess resources in developed countries, the developed countries are in position to earn more profit. आणि ह्या डेव्हलपिंग कंट्री कडून जे मिळालेले रिसोर्सेस आहेत, हे जेव्हा जे डेव्हलप्ड कंट्री यूज करतात आणि नक्कीच काय करतात, ते जास्त प्रॉफिट हा मिळवू शकतात. पॉइंट नंबर 5. फॉरेन कोलॅबरेशन इज अ टेक्निक युज्ड बाय MNC एक्सपांड देअर ऍक्टिव्हिटीज. मल्टीनॅशनल कंपनी जास्त काय करतात, हे टेक्निक्स यूज करतात. फॉरेन कोलॅबरेशन अनेबल द फॉरेन कोलॅबरेटर टू अर्न मोर प्रॉफिट, विच इज टर्न हेल्प टू अंडरटेक ग्रोथ ओरिएंटेड ऍक्टिव्हिटी. आणि नक्की काय करतात, त्यांच्या ग्रोथ होण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फॉरेन कोलॅबरेशन हे केलं जाऊ शकतं. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सो डिसएडव्हान्टेजेस आपल्याला काही बघायला मिळतील. फर्स्ट आहे, जनरली फॉरेन कोलॅबरेशन अग्रीमेंट आर बायस्ड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अँड डिसएडव्हान्टेजेस म्हणू शकतो आपण. हे कसं आहे तर बायस्ड आहे बघा. दॅट इज they were developed countries. Since the developed countries are in a strong bargaining position, they dictate the term of the agreement. म्हणजे अग्रीमेंट आता ओके, आम्हाला फार काही माहिती आहे किंवा आमच्याकडे खूप सारं आहे, तुम्हाला हवे ना, मग ह्या टर्म कंडिशन तुम्ही फॉलो कराच असं सांगितलं जातं. सो बायसनेस मात्र तुम्हाला इथे बघायला मिळू शकतो. दिस इज फर्स्ट डिसएडव्हान्टेजेस. सेकंड थिंग, the developed countries transferred old and outdated technology to the developing countries. आता जर त्यांच्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी जस्ट इंट्रोड्यूस झाली, जस्ट लॉन्च झाली, ते लगेच तुमच्याकडे देणार आहेत का? हो, नक्कीच नाही. ते काय करतील, फॉरेन कोलॅबरेशन मध्ये जी आम्ही ऑलरेडी यूज करून झालेली आहे, आमच्याकडे आउटडेटेड झालेली आहे, ती नवीन टेक्नॉलॉजी म्हणून तुम्ही अडॉप्ट करा. लक्षात येतंय? सो असे जे डिसएडव्हान्टेजेस आहेत हे मात्र आपल्याला डेव्हलपिंग कंट्रीला बघायला मिळतात आणि नक्कीच फेस करावे लागतात. म्हणून अजूनही आपली कंट्री डेव्हलपिंग आहे, लक्षात ठेवा. आपल्याकडचे बरेच
काय म्हणतो आपण स्कॉलर स्टुडंट असतील किंवा पर्सन असतील, हे बाहेरच्या देशात जाऊन नवीन टेक्नॉलॉजी यूज करतात किंवा लॉन्च करतात आणि त्या देशाची जास्त प्रगती झालेली बघायला मिळते आणि अजून आपण डेव्हलपिंग कंट्रीमध्येच रन होतोय. इट हॅज अन ऍडव्हर्स इफेक्ट ऑन डोमेस्टिक कंपनी आणि नक्कीच हे आउटडेटेड टेक्नॉलॉजीमुळे किंवा ओल्ड टेक्नॉलॉजीमुळे काही प्रॉब्लेम डोमेस्टिक कंपनीला फेस करावे लागतात. Foreign collaboration due to their massive strength interfere in the domestic affairs of the host country. आणि काही इंटरफिअर सुद्धा काय केले जाणार आहे त्या डोमेस्टिक कंपनीमध्ये किंवा डोमेस्टिक कंट्रीमध्ये करताना बघायला मिळते. Then for the inflow of resources from the foreign collaborator, the domestic company has to pay compensation in international currency. This adds to burden of foreign exchange reserve for the developing countries which are limited and the same time setting. आणि जे इक्विलिब्रियम आहे इकॉनॉमिक्स मध्ये लर्न केलं असेल तिथे मात्र याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट बघायला मिळतो. Foreign collaboration provide ready-made technology which adversely affect the process of developing technology in host countries. Moreover, it increase their dependence on imported technology. रेडीमेड असल्यामुळे कशी यूज करायची याच्यासाठी डिपेंडन्सी मात्र इथे फेस करावी लागते. डिसएडव्हान्टेजेस लक्षात आले? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आजचा आपला टाइम पण कंप्लीट झालेला आहे. टाइम ओव्हर होईल. थँक्यू.